शिवसेनेचा आक्रमक वाघ हरपला. वणी विधानसभा क्षेत्रात शोककळा. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना नेते विश्वास रामचंद्र नांदेकर यांचे रविवारी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. जनतेच्या भल्यासाठी शिवसेनेसोबत कायम रस्त्यावरच्या लढाईपासून ते विधानसभेत पक्षाचा किल्ला लढवण्याची जबाबदारी पार पाडणारे अखेरपर्यंत शिवसेना हाच ध्यास आणि श्वास असलेले बाळासाहेबांच्या जुन्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते. ते निर्भीड, सुस्वभाव, अभ्यासू व्यक्तिमत्व होते. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय दिला. नियमबाह्य कामाबद्दल प्रशासनाला धारेवर धरून अनेक अवैध धंदे बंद केले. अशा या महान व्यक्तिमत्वाचा आज अंत झालाय. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि उपचार घेत होते. रात्री 11:05 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच वणी तालुका आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोकाची लाट उसळली. विश्वासभाऊ नांदेकर यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झाला होता. 2004 ते 2009 या काळात ते वणीचे आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. संघटनेवर मजबूत पकड, प्रशासनावर वचक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव झटणारी नेतृत्व शैली यामुळे ते लोकप्रिय होते. सामाजिक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे आणि कार्यकर्त्यांशी जवळीक सांभाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. दीर्घ आजाराने त्यांना गेल्या काही महिन्यात त्रास सहन करावा लागला होता. 2 महिन्यांपूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती आणि गेल्या काही महिन्याभरापासून मुंबईत उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात भेट देऊन त्यांची तब्येत जाणून घेतली होती. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील विकास कामे आणि सामाजिक संघर्षांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्याने कार्यकर्ते आणि समर्थकांना धक्का बसलाय. विश्वासभाऊ नांदेकर यांचा वारसा आणि कार्य नेहमी स्मरणात राहील. वणीकरांसह संपूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त केला जातोय. वणी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट.